बघा रस्त्याच्या कडेलाच आहे. हे बघा 1 2 3 4 आणि 5 आहेत ना पायऱ्या. हा बघा 1 2 3 4 आणि 5 अशा पायऱ्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला पायऱ्या पाहायला भेटत असतील. तर बघा तर मंडळी नमस्कार. कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मंडळी मी आज अशा लोकेशनवर आहे की या ठिकाणी बघा हे कातळ आहे पूर्ण माझ्या गावच्याच बाजूला. माझं गाव या साईडला आहे आणि इकडे समुद्र आहे. मी तुम्हाला पहिल्या व्ह्यूमध्ये दाखवला. हा पाण्याचा व्हळ आहे. या साईडला वाशी आहे. तर मी अशा लोकेशनवर आहे की या ठिकाणी कातळ शिल्प आहेत, म्हणजे पायऱ्यांचं कातळ शिल्प आहे. तर कधीपासून माझी स्वतःची इच्छा होती की या ठिकाणी यायचं आणि म्हणजे माझ्या गावच्या बाजूला एक कातळ शिल्प आहे, म्हणजे पायऱ्या आहेत. म्हणजे अशी एक आमच्या पुरातन म्हणजे पूर्वीपासूनची एक म्हण आहे की बाजूला कुडा लेणी आहे. तर आपल्या या ठिकाणी सुद्धा लेणी खोदण्याचं काम केलं असावं अशी एक कथा आहे की सकाळी कोंबरा आरवला म्हणून पांडवांनी लेणी खोदण्याचं काम बंद केलं, अशी एक दंतकथा आहे पूर्वीपासून. पण या ठिकाणी आमच्या इथे प्राचीन म्हणजे कातळ शिल्प आहे की एक वास्तू या ठिकाणी आहे. तर म्हटलं आपण व्हिडिओ करतोच मी, तर या ठिकाणी ती वास्तू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करायचा. कातळ शिल्प आहे, पायऱ्या आहेत. तर एक प्राचीन गोष्ट या ठिकाणी माझ्या गावच्या शेजारी आहे. तर ते म्हटलं आपण एक्सप्लोअर करू आणि म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर चला बघूया. त्या छोट्याशा पायऱ्या आहेत पण एक वास्तू आहे प्राचीन काळी. बाजूला कोडालेणी आहे. कदाचित त्या कोडालेणीचं काम झाल्यानंतर या ठिकाणी म्हणजे ती वास्तू बांधण्यात आली असावी, पण ते अर्धवट सोडण्यात आले असेल कारण का कातळ एवढं मोठं नाही आहे. तर चला आपण ती बघू कातळ शिल्प कसे आहेत. म्हणजे पायऱ्या कोरलेल्या आहेत एका कातलावर. ते या ठिकाणी तुम्हाला बघा. तर बघा ही पूर्ण कातलाची जागा आहे. गावच्या शेजारीच आहे. त्या साईडला माझा गाव आहे आणि हा वरून वाशी श्रीवर्धन असा हा हायवे आहे. वरून हा हायवे म्हणजे डोंगराच्या वरती. मी तुम्हाला शेवटला तो दाखवेल. तर आपल्याला पायऱ्या ह्या बाजूला शोधायच्या आहेत कारण का आता थोडंसं गच झालेलं आहे. तर बघा रानटी केलसुद्धा त्या ठिकाणी दिसते आपल्याला या ठिकाणी. तर पायऱ्या बघू आपण इथेच आहेत कारण का मी पण बऱ्याच दिवसांनी ह्या इकडं आला आहे कारण का 1-2 वर्ष मी का आलो नाही. पण एक प्राचीन वास्तू या ठिकाणी आहे. तर ती म्हटलं आपण बघण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्या चॅनलवर हा पहिल्यांदाच असा व्हिडिओ येणार आहे. कोणत्या बाजूला आहे? या बाजूला तर दिसत नाही. तर पायऱ्या खोदलेल्या आहेत. शोधू कारण का हा ॲडव्हान्टेज व्हिडिओ होणार आहे. तर बघा हा एवढा मोठा कातळ आहे आणि समुद्र तुम्हाला दिसतोय. इकडे आमची ग्रामदैवता आहे. तर बघूया. रस्ता तर आहे जायला पण खूप घनदाट आहे. आपण खालून उतरून जाऊ हा ना, कारण का अशा ठिकाणी आल्यावर पाय स्लिप होण्याची शक्यता असते. कदाचित त्या बाजूला असेल कारण का घनदाट आहे, त्या बाजूला असेल. तर आपण तिकडे जाण्याचा प्रयत्न करू. 2 दिवस अगोदर पाऊस भरपूरच होता. अशा गवतातून जरा सांभाळून खूपच गवत आहे. कातळ शिल्प आहे. अजूनपर्यंत आपल्या नजरेस आलेला नाही आहे. पायऱ्या चढण्यासाठी
तर आपण बघू. ही इकडे आमची ग्रामदेवता बघा, इकडे आमची ग्रामदेवता आहे. तर आपण बघू या बाजूला. कदाचित आपल्याला खालूनच जावं लागेल, त्याशिवाय आपल्याला काय त्या पायऱ्या दिसणार नाही. कारण का इथून खूप गच्च आहे. बघू तरी पण इथून ढोरं वगैरे जातात ना, पण खाली पडण्याची शक्यता आहे. तर आपण खालूनच बघू. बराचसा वेळ झाला आहे, कारण का ते अवशेष मी शोधण्याचा प्रयत्न करतो. मी आमच्या गावच्याच, कारण का माझ्यासोबत आता कोण गावचा व्यक्ती नाही. बघा घनदाट एवढं झालं आहे की त्याच्यामध्ये समजत नाही. काहीतरी 7 का 8 पायऱ्या आहेत, पण त्या समजतच नाही, एवढा घनदाट झाला आहे. पण ह्याच आजूबाजूच्या परिसरात त्या कुठेतरी असाव्यात, कारण का मी कातल शोधतोय, पण या ठिकाणी ते अवशेषच मिळत नाही. 7 ते 8 पायऱ्या आहेत कातल शिल्पामध्ये कोरलेल्या, पण कातलावर सुद्धा गवत एवढा झाला आहे. बघा तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत असेल, खूपच गवत झाला आहे. तरी पण आपण प्रयत्न करणार आहोत शोधण्याचा. बघा एवढा हा गच्च आहे पूर्ण जंगल, आणि या जंगलामध्येच म्हणजे ह्या कातलावरच शाळेत लेण्यांचा कोरीव काम केलेलं असावं असं, पण ते अवशेष तुम्हाला दाखवल्याशिवाय ते सिद्ध करता नाही येणार की या ठिकाणी प्राचीनकालीन वस्तू आहे. तर चला अजून अधिक प्रयत्न करू शोधण्याचा. 2 दिवस झालं पाऊस पडला आहे, त्याच्यामुळं कातल ग्लोसरी झालेलं आहे, म्हणजे पाय सरण्याची शक्यता आहे. तर आपण स्लोली उतरू, कारण का मागासपासून आपण शोधतोय. तर आपण स्लोली उतरू. आणि आता ऊन पडला आहे, त्याच्यामुळं ग्लोसरी या ठिकाणी झालेली आहे. पण अवशेष या ठिकाणी आहेत. आमच्या गावातली सुद्धा ती म्हण आहे, तर याच ठिकाणी कुठेतरी असावेत. परंतु आता एवढा गवत झाला आहे, जरी आता करताना आली तरी मे महिन्यामध्ये कधी आलो तर नक्कीच करेन, कारण का एवढा या कातलावरच कुठेतरी असावी. तरी पण आपण थोडा वेळ शोधू, कारण का बॅक साईडचा कातल आपण शोधला नाही. बघा शोधण्याचा आपण प्रयत्न करतोय. सुटला, कारण का आता ऊन पडला आहे ना, त्याच्यामुळं बरंच घाम सुटला आहे. तर आपण त्या कातलावर एकदा शोधू तिथे आहे काय, कारण का याच्याच आसपास कुठेतरी असावी. कारण का मी लहानपणी आम्ही वगैरे यायचो ना इथं मुरल्या मासे पकडायला, त्यावेळेला इथूनच पायऱ्या आम्ही चढत अशी क्रॉस केलो होतो. पण त्याचा अवशेषच मिळत नाही, त्यामुळे सिद्ध करता येणार नाही की प्राचीन वास्तू या ठिकाणी आहे, आणि ह्या ब्लॉकचा सुद्धा काय अर्थ होणार नाही. तर बघू आपण इथे, आता आपण जाऊन बघू. तिथून कदाचित जर दिसलं तर कदाचित इथे नाही आहेत. बराच टाइम झाला, ह्या दगडामध्येच कुठेतरी आहेत. पण आता काय बराचसा वेळ झाला शोधल्या, पण त्या कुठे सापडतच नाही. या ब्लॉगला काय अर्थ होणार नाही जर ती वास्तूच दिसली नाही. पायऱ्या कदाचित हे छोटे छोटे झाडं झालेत, तर ह्या झाडांमध्ये झाकून गेलेले असले तर आपल्याला ती, पण पायऱ्यांवर गवत नाही झाला पाहिजे, कारण का कातलावर कोणताही गवत नाही होत. पण या ठिकाणी एवढं मोठं कातल आहे, तरी पण एकदा आपण पुन्हा एकदा शोधू.
फायनली आपल्याला ती वास्तू भेटलेली आहे. तर फायनली वास्तू भेटलेली आहे. रस्त्याच्या कडेलाच आहे, पण बघा रस्त्याच्या कडेलाच आहे. हे बघा 1 2 3 4 आणि 5 आहेत ना पायऱ्या. हे बघा 1 2 3 4 आणि 5 अशा पायऱ्या आहेत. या ठिकाणी आपल्याला पायऱ्या पाहायला भेटत असतील. तर बघा अगदी रस्त्याला कडेलाच हा एवढा जंगल, आणि आपण खालच्या साईडला सुद्धा होतो. मी स्वतः विसरून गेलो होतो. त्याच्यामुळं एकाला विचारला येणाऱ्याला, तो बोलतो बघ ना त्या रस्त्याच्या पलीकडेच आहेत. आणि एक छोटीशी म्हणजे या ठिकाणी गुफासुद्धा खोदलेली आहे. आता ही बुजले, कारण का मी एक वेळ म्हणजे छोटीशीच आहे बघा, गुफासुद्धा खोदलेली आहे. तर ही आता बुजले. तर आणि या छोट्याशा पायऱ्या आहेत. या ठिकाणी आपल्याला पायऱ्या दिसतात बघा, या ठिकाणी पायऱ्या दिसतात. मी खालून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा. म्हणजे या ठिकाणी कातल शिल्प म्हणजे पायऱ्या कोरलेल्या आहेत, त्या सिद्ध झालेल्या आहेत. एकदा तुम्हाला दाखवतो. कारण का ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे आणि प्राचीन या ठिकाणी वारसा आहे. तर म्हटलं आपण दाखवूया. तर मंडळी बघा, ह्या जंगलामध्ये ही प्राचीनकालीन वास्तू बनवण्याचा प्रयत्न केला असावा अशी. आणि पूर्वी एक दंतकथा आहे की सकाळी कोंबडा आरावला म्हणून 5 पांडवांनी ही लेणी खोदण्याचं काम अर्धवट सोडलं, अशी एक दंतकथा आहे. कारण का इथे वास्तू आहे, हा एक कातल शिल्पाचा एक नमुना आहे आणि ते सिद्ध झालं. कारण का मी तुम्हाला ती वास्तू दाखवली, कारण का मी ह्या बाजूला शोधत होतो, पण ती ही रोडच्या ह्या बाजूला. आता हा रस्ता कसा आहे, हा रस्ता इकडे गेला आहे ना, तो वाशी श्रीवर्धनला पोचलेला आहे. आणि हा मांदाड तला मुरुड असा रस्ता गेलेला आहे. तर इथं यायचं असेल ना, तर ही लेणी माझ्या गावच्या शेजारापासून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे ना, वाशीपासून 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे ह्या रस्त्याच्या मधोमधच आहे. आणि बघा पूर्ण रस्त्यावरच आहे. कारण का पूर्वी कसा होता हा रस्ता, म्हणजे कातलच होता. हा खोदूनच हा पूर्ण रस्ता बनवलेला आहे. आणि ह्या कातलामध्ये ही वरती लेणीचा अर्धवट म्हणजे अवशेष आहेत. या ठिकाणी कातल शिल्पाचा अवशेष तुम्हाला दिसतात. मोजून 6-7 पायऱ्या असाव्यात. आता मी पण काउंट नाही केल्या, कारण का पाऊस येण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे काउंट नाही केल्या. पण ही वास्तू आहे या ठिकाणी. हे बघा, हे वरती कातल आहे, हे कातल खोदलेलं आहे. कदाचित माझ्या नजरेस कुठला अवशेष राहिले असतील ते काय माहिती नाही, परंतु या ठिकाणी बघा ही लेणी आहे. इथे या ठिकाणी पायऱ्या आहेत आणि एक छोटंसं लेणी म्हणजे खोदण्याचं काम सुरू केलेलं. आणि हा पूर्ण वरती कातलाचीच जागा आहे आणि पाऊस आलेला आहे. तर मंडळी तुम्हाला मी एक माझ्या गावच्या शेजारी असलेली प्राचीनकालीन वास्तू म्हणजे कातल शिल्प आहेत, पायऱ्या कोरलेल्या आहेत कातलावर, असं म्हटलं जातं की बाजूला कोडा लेणी आहे. तिचं काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी लेणी खोदण्याचं काम केलं होतं, पण कोंबडा हरवल्यामुळं ही लेणी अर्धवट सोडली, अशी एक दंतकथा आहे. पण बाजूला प्राचीन कुडा लेणी आहे, तर तिचं हे प्रतिरूप अवशेष असू शकतात. त्याच्यानंतर इथलं काम केलं असावं, पण ते अर्धवट आहे. पण एक प्राचीन वास्तू आहे या ठिकाणी, पायरी आहेत, तर त्या मी दाखवण्याचा प्रयत्न केला. माझा प्रयत्न एवढाच की माझ्या पण शेजारी प्राचीनकालीन वास्तू आहेत, त्या एक्सप्लोअर झाल्या पाहिजेत, ते इतरांसमोर गेल्या पाहिजेत आणि त्याचं कुठंतरी जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे. आणि ही व्हिडिओ करताना एक मी मॅसेज देण्याचा प्रयत्न करतो की अशा ठिकाणी कुठलाही केर कचरा किंवा तिचं म्हणजे तिचं कुठल्याही त्या वास्तूचं नुकसान होता कामा नये, अशी आपण प्रत्येकाने काळजी घ्यावी. कारण का मला वाटतं हा व्हिडिओ टाकल्यानंतर कदाचित हा व्हिडिओ व्हायरल होईल, अनेक लोकांपर्यंत पोहोचेल आणि काही लोकांची बघण्याची उत्स्फूर्तसुद्धा वाढेल. कारण का मला वाटतं हा एवढा जंगल झाला आहे, त्या जंगलाच्या अभावी नंतर ही वास्तू दिसेल की नाही दिसेल वाटत नाही. परंतु मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा एक प्रयत्न केला आहे साठवून ठेवण्याचा की माझ्या गावच्या शेजारीसुद्धा ऐतिहासिक प्राचीनकालीन वास्तू आहे, कातल शिल्प आहे, ते कुठेतरी साठवून ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि खरोखरच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि इतरांसुद्धा पाठवा, कारण का ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही प्राचीन वस्तू आहे, ते कुठंतरी टिकलं पाहिजे, साठलं पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न. तर मंडळी गावी आलो तर म्हटलं माझी कधीपासून इच्छा होती, पण पाऊस असल्यामुळे त्याचं मी भरपूर त्या ठिकाणी शोधलं, कारण का जंगल वाढला होता त्याच्यामुळे काय मला काही दिसत नव्हती. परंतु एकाला विचारला येत्या वेळी की बाबा मी लहानपणी पाहिली होती, मला माहिती आहे, पण ती वास्तू मला दिसत नाही, त्या पायऱ्या मला कोरलेल्या दिसत नाही. तर तो बोलतो तू चुकीच्या जागी शोधतोयस, कारण का कातल त्या ठिकाणी मोठा आहे, या ठिकाणी छोटा आहे, पण ह्या ठिकाणी ती वास्तू आहे. तर मग मी शोधत त्या गवतातून झाडझुडपातून गेलो. पण ठीक आहे, तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. खरंच हा व्हिडिओ मला खूप महत्त्वाचा होता बनवण्याचा, कारण का प्राचीन गोष्टी आहेत, कारण का बाजूला कुडालेणी आहे आणि त्याच्यानंतर मग एक पोर्तुगीजमध्ये एक इतिहासामध्ये एक नोंद आहे बंदराची. आणि तुम्हाला या ठिकाणी बघा बंदर दिसत असेल, हा तर हा त्यांच्या वाहतुकीसाठी वापर केला जायचा, त्यामुळं कुडालेणीची निर्मिती केलेली आहे. त्याच्यानंतर मग इथे सुद्धा त्यांनी लेणी स्वरूपात अवशेष आहेत, तर कदाचित तो बनवण्याचा प्रयत्न केला असावा, म्हणून हा व्हिडिओ बनवला. तर खरोखरच हा व्हिडिओ एक्सप्लोर करण्यासाठी मलासुद्धा आज ॲडव्हेंचरस वाटलं, कारण का खूप शोधण्याचा प्रयत्न केला, घामाघूम झालो, कारण का बोललो ही जर वास्तू आपण शोधली नाही तर आपण आपल्या सबस्क्रायबर लोकांना किंवा ज्यांना बघायची इच्छा आहे व्हिडिओ सुरुवात करेल आणि मग ती वास्तू दिसली नाही तर त्याला अर्थ नसतो. पण मी शोधलं, डबल 1 तासानंतर मग एक माणूस मला भेटला, त्याच्यानंतर मग ती वास्तू भेटली. तर ठीक आहे, याच ठिकाणी थांबतो, कारण का तिथला इतिहास मला माहिती नाही, परंतु ही प्राचीन वास्तू आहे, ह्या कातल शिल्पावरून सिद्ध होते. तर याच ठिकाणी थांबतो, भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि खरोखरच हा व्हिडिओ जितका होईल तितकं शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण का ही वास्तू आहे, ही प्राचीन कातल शिल्प आहेत, ते इतरांपर्यंत पोचलं पाहिजे, कारण का हा हिडन प्लेस आहे, याच्यामध्ये जरी कोणी शोधण्याचा प्रयत्न केला तरी कोणालाही दिसणार नाही. परंतु हे मी दाखवण्याचा ह्यासाठीच प्रयत्न केला, कारण की त्या वस्तूचं जतन झालं पाहिजे, येणाऱ्या पिढीला ते दिसलं पाहिजे की इथं सुद्धा आपली प्राचीनकालीन वास्तू होती. ठीक आहे मित्रांनो, याच ठिकाणी थांबतो, जास्त काही बोलत नाही. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.